1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजीराजांना बंदी बनवण्यात आलं. औरंगजेबाने संभाजीराजांना हाल करण्याचे फर्मान सोडले. उंटाला बांधून दिंड काढण्यात आली. दिंड काढत असताना त्यांच्या फौजेतील सैनिक संभाजीराजांना भाला टोचत होते, अंगावर सडलेल्या वस्तू फेकत होते. औरंगजेबाची क्रूरता इथंच संपत नाही, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या हाताची, पायाची नखही क्रमाक्रमाने काढण्यात आली. तसेच त्यांची बोटही क्रमाक्रमाने छाटण्यात आली. एवढं होऊनही संभाजीराजांचे तेजस्वी डोळे व तीक्ष्ण नजर औरंगजेबाकडे बघत होते. तर औरंगजेबाने त्यांचे डोळे काढण्याचे फर्मान सोडले. पूर्ण अंगाच्या कातड्याला सोलून काढण्यात आले. छत्रपती संभाजीराजांकडे औरंगजेबाने काही अटी शर्ती ठेवल्या होत्या. त्यातली पहिली अट होती की हे संपूर्ण स्वराज्य, तसेच सर्व किल्ले व खजिना हा औरंगजेबाच्या ताब्यात द्यायचा. दुसरी अट होती की फुटीर मुघलांची नावं सांगायची. तिसरी सर्वात महत्त्वाची शर्त होती की संभाजीराजांनी मुसलमान धर्म कबूल करायचा. या अटी शर्ती ऐकून संभाजीराजे चवताळले. संभाजीराजांचा आवेश बघून औरंगजेबाने संभाजीराजांची जीभ छाटण्याची आज्ञा केली व पुढील अनेक दिवस हे अमानवी अत्याचार चालू राहिले.